जय शिवराय मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत पिठापुरम येथील श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जन्मठिकाणी. आपण मागे बघू शकता, हे श्रीपाद श्रीवल्लभांचं मंदिर आहे. अधिक महिना आहे आणि त्याचबरोबर पौर्णिमा आहे, त्यामुळं श्रीपाद श्रीवल्लभांनी बोलावून दर्शनासाठी घेतलं. मित्रांनो, खरं तर इथं किती वेळ आलं तरी सुद्धा इथं माणूस दमत नाही, थकत नाही, तोच नवीन उत्साह असतो. आपण या ठिकाणी आलं पाहिजे. मित्रांनो, 4:30 वाजता मंदिर उघडते आणि त्यानंतर दर्शन सुरू होते. संध्याकाळी 6 ते 7 सुंदर असा गायन भजनाचा कार्यक्रम असतो. 7 वाजता श्रीपाद श्रीवल्लभांची पालखी निघते आणि हा पालखीचा अनुभव खूप अद्भुत, विलक्षण असा असतो. मनाला खूप सुकून करणारा असतो. तर मित्रांनो, हाच पालखी सोहळ्याचा अनुभव आज आपण आपल्या व्हिडिओमधून आपल्या दत्तभक्तांसाठी देणार आहोत. मित्रांनो, मागचा पिठापूरचा व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये अनेक मित्रांनी कमेंट केली की पिठापूरला जायचं कसं आणि तिथे भक्त निवासचं काय आहे. तर इथे येण्यासाठी आपल्या पुण्यावरून, सोलापूरवरून, मुंबईवरून LTT विशाखापट्टणम पुण्यामध्ये साधारणतः 10:30 वाजता ही ट्रेन येते. त्याचबरोबर कोणार्क एक्सप्रेस असते, जी संध्याकाळी 5:30 वाजता पुण्यातून निघते आणि इथं दुसऱ्या दिवशी पोहोचतात. मित्रांनो, भक्त निवास इथं मंदिराचं आहे, पण इथं फॅमिलीसाठी दिलं जातं आणि एक 45 दिवस अगोदर या ठिकाणी मेल करावा लागतो, तेव्हा आपल्याला इथं फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे भक्त निवास मिळतं. आणि जर तुम्ही बॅचलर असाल तर इथं हॉलमध्ये तुम्हाला ॲडजस्ट केलं जातं. पण मी तुम्हाला हायली रेकमेंड करतो की आपण जर फॅमिलीसह येत असाल तर प्रायव्हेटमध्ये आपण बघायला काही हरकत नाही. आपल्या महाराष्ट्रातले सांगलीकर यांचं छान अशा प्रकारचं भक्तनिवास आहे. 1200-1200 रुपये AC घेतात. अगदी मंदिराच्या समोर आहेत. मंदिराच्यात आम्ही पाठीमागं तुम्हाला दर्शन दाखवतो, पण मी मंदिराकडे तोंड केल्यानंतर मागच्या बाजूला जे दिसेल ते भक्तनिवास आहे. अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. हे या भक्तनिवासचं वैशिष्ट्य आहे. तर आपण नक्की या ठिकाणी बघूया. हे भक्तनिवास चांगल्या रूम आहेत, प्रशस्त आहेत, 1200 मध्ये AC मध्ये मिळून जातात. मित्रांनो, ही रूम मी का तुम्हाला सजेस्ट केलेली आहे तर बघा, रूमच्या गॅलरीमध्ये आलं तरी पाठीमागं तुम्हाला इथून मंदिर दिसतं. म्हणजे रूमच्या बाहेर आल्यानंतर लगेच तुम्हाला मंदिराचं दर्शन होतं. त्याच्यामुळे अगदी जवळ 33 पावलावरती हे होमस्टे आहे.
मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांशी शेअर करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.